1981 सालापासून म्हणजे कालत्रंगचा जन्म झाल्यापासून ते आजतागायत रेल्वेची मागणी सातत्यानं साप्ताहिकीच्या माध्यमातून दयानंद मुकणेंनी लावून धरली होती. आजही तीच आमची भूमिका आहे, आजही लावून धरतोय. रेल्वे होणं या आदिवासींचा विकास होण्यासाठी हे सगळे प्रयत्न होते, जेणेकरून रोजगार हमीतून काम कायमस्वरूपी लोकांना मिळेल आणि तो रेल्वे मार्ग होईल. आज हिरवा कंदील मिळालेला आहे. तर तुम्हाला काय म्हणायचं आता ह्या रेल्वेच्या संदर्भात, की कशा पद्धतीने आता पुढचं नियोजन असेल? नक्कीच माननीय कैलासवासी दयानंदजी मुकणे म्हणजे माझे काकाच आहेत. त्यांनी सातत्याने 81 पासून हा प्रश्न त्यांच्या अंकात छापला. बरेच वेळा राज्यकर्त्यांना भेटले, बऱ्याच मंत्र्यांना भेटले. माननीय वनगा साहेबांनी त्याच्यासाठी उपोषण केलं. बऱ्याच गोष्टी या आता काळानुरूप घडून गेल्या. पण जेव्हा हे सगळं करत असताना ही कुपोषणाचा समूळ नष्ट जर करायचं असेल तर त्याच्या जर आपण त्याच्यात गेलो तर ही मलमपट्टी जी आहे ही मलमपट्टी करण्यापेक्षा आपण परमनंट त्याचा इलाज केला पाहिजे, कायमस्वरूपी इलाज केला पाहिजे. आणि दयानंद मुकणे यांची खूप दूरदृष्टी होती त्याच्या मागे, का जर आपल्या भागात रेल्वे आली तर आपल्या भागातून भाजीपाला, आपल्या भागातली वरई नागली किंवा आपल्या भागातलं कुपोषण, स्थलांतर हे सगळं थांबेल आणि या भागाचा 150 किलोमीटरचा जो विकास आहे तो झपाट्याने होईल असं त्यांना त्यावेळेस वाटत होतं. पण दुर्दैवानं ते काही घडलं नाही. त्याला अनेक मर्यादा आल्या, त्याला अनेक कारणं आहेत. आता त्या कारणांमध्ये जाण्यापेक्षा आपण काय करता येईल याच्याकडे गेलेलं जास्त महत्वाचं वाटलं मला हे महत्वाचं वाटल्यानंतर मी माननीय खासदार राजेंद्र गावित साहेब आम्ही रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली आणि माझ्याकडे माझ्या मित्रांचे इस्रोचे मॅप वगैरे असल्यामुळे आता खूपच टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे आणि मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे कुठून काय करायला पाहिजे हे जेव्हा लक्षात आल्यानंतर अण्णांचा जो डहाणू ते नाशिक म्हणजे डहाणू, जव्हार, मोखाडा आणि नाशिक हा जो रेल्वे मार्ग आहे हा बघितल्यानंतर 2दा याचं सर्वेक्षण झालेलं होतं. त्या सर्वेक्षणाच्या प्रती मला मिळाल्या दिल्लीच्या रेल भवनमधून. त्या प्रती काढल्यानंतर माझ्या लक्षात आलं की शासनाने ह्या दोन्ही वेळा शासनाने हा रेल्वे मार्ग तोट्यात आहे असं लिहून ते बाजूला ठेवून दिलं होतं. त्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की हा रेल्वे मार्ग तोट्यात आहे म्हणून हा होत नाही, पण हा रेल्वे मार्ग कसाही करून करायचा होता, कारण की हे अण्णांचं स्वप्न होतं आणि कदाचित असं असेल का काही गोष्टी माझ्या हातून घडायच्या असतील म्हणून मी तो रेल्वे मार्ग जो होता तो बदलला आणि तो उमरोळी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, खोडाळा असा 167 वरनं डायरेक्ट 96 किलोमीटरवर आणला. म्हणजे काय तर मी जवळजवळ अर्धा रेल्वे मार्ग कमी करून रेल्वे कशा प्रकारे जोडता येईल ईस्ट टू वेस्ट ह्याच्यासाठी मी सर्वे केला. आणि तो सर्वे जेव्हा मी रेल्वे मंत्र्यांना सांगितला ते म्हणे का मी याचं जर टेंडर केलं असतं तर या सर्वेलाच आम्हाला 5 कोटी रुपये लागले असते, पण हा सर्वे जर तुम्ही फुकट आम्हाला आणून दिला, आम्ही ऑफिशियल सर्वे करतो आणि सर्वे झाल्यानंतर काय करता येईल ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करू. त्याच्यानंतर मी मान्य देवेंद्रजींना हा विषय सांगितला. देवेंद्रजींनी मला त्यावेळेस सांगितलं का जर हा रेल्वे मार्ग आपण करतोय, आता हा रेल्वे मार्ग होण्यापासून कोणी रोखू शकत नाही, कारण की सगळ्यात मोठं वाढवण बंदर आपल्याकडे येते आणि वाढवण बंदर ते नागपूरचं पोर्ट किंवा नाशिक हा रेल्वे मार्ग जर करायचा असेल तर वाढवणला नाशिक पासून जे येणारं जे सामान असेल हे रेल्वे मार्ग आणू शकतं. त्याच्यामुळे सरकारची भूमिका ही अशी राहील का 51% भागीदारी ही महाराष्ट्र शासनाची राहील आणि 49% भागीदारी ही केंद्राची राहील असं तत्वता माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. परंतु या रेल्वे मार्गासाठी आपल्याला टनेल्स, ब्रिजेस, त्याच्यानंतर अनेक पायाभूत सुविधा कराव्या लागतील. तर मी त्यांना प्रस्ताव सांगितला की सर इथे MREGचं जाळं मोठं आपण बनवलं पाहिजे, मनरेगाचं जाळं मोठं बनवलं पाहिजे जेणेकरून स्थलांतर थांबेल आणि याचा जो ट्रॅक आहे तो अनस्किल मधून मनरेगा आणि रोजगार हमीच्या अनस्किल अकुशल कामातून केला पाहिजे आणि कुशल कामामधून छोट्या छोट्या मोऱ्या असतील, पुलं असतील ती केली पाहिजे आणि मोठे ब्रिजेस आणि टनेल याच्यात राज्य आणि केंद्र सरकारची भागीदारी पाहिजे. असं जर केलं तर या 5-6 वर्षात रेल्वे 100% व्यवहार राहील. ह्याच्याबद्दल माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही. जव्हार हे 1750 फूट उंचीवर आहे समुद्र सपाटीपासून.
जव्हारला निसर्गरम्य, जव्हार हे निसर्गरम्य ठिकाण आहे. प्रति महाबळेश्वर म्हणून जव्हारचं नाव संबोधलं जातं, घेतलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली जव्हारला भूमी आहे, त्याला शिल्पामाळ म्हणतात. सावरकरांची सासूरवाडी जव्हार आहे. हा सगळं जव्हारला वातावरण जे बघितलं तर इतिहास आहे या वातावरणाला. परंतु शासनानं पर्यटन ठिकाण म्हणून ब दर्जा दिलेला आहे, पण विकास व्हायला ज्या गतीनं पाहिजे, डेव्हलप व्हायला पाहिजे, त्या माध्यमातून रोजगार प्राप्त होईल. पण तो रोजगार खुंटलेला ह्या विकासामुळे. तर तुम्ही हे कशा पद्धतीने पाहताय? हे बघा, आपल्याला माहितीच असेल जव्हारचा पर्यटनाचा दर्जा हा क दर्जा होता. क दर्जा असल्याने जव्हारला पर्यटनाचे डायरेक्ट शासन पैसे देऊ शकत नव्हते, आपल्याला शासनाकडनं पैसे येत नव्हते. पण जेव्हा माझ्या हे लक्षात आलं की आपल्याला पर्यटनाचा दर्जा बदलून घेणं खूप गरजेचं आहे, त्याच्यानंतर पर्यटनाचा दर्जा बदलण्यासाठी देवेंद्रजींकडे मी वेळोवेळी पाठपुरावा केला आणि यशस्वी पाठपुराव्यानंतर तो पर्यटनाचा दर्जा आता ब वर्गात आणला. ब वर्गात पर्यटन आल्यामुळे आपल्या जव्हारला 30 कोटी रुपयाचं नवीन रिसॉर्ट आणि नवीन हॉटेल हे मंजूर झालंय, त्याची निविदा देखील झाली. पण आता आपल्याला ह्या गोष्टी पुढे जाताना जव्हार कसं पुढे जाता येईल, जव्हारला अजून पर्यटनामध्ये काय काय करता येईल क्रांती, ते तो करण्याचा माझा प्रयत्न राहील. त्यासाठी शासनाकडनं निधीची कुठलीही कमतरता नाहीये, पण आपल्याला शासनाला आपल्याला लोक समूहातून किंवा लोकांच्या माध्यमातून किंवा जव्हारच्या लोकांच्या माध्यमातून हे शासनाला सांगायला पाहिजे का इथे आम्हाला पर्यटनासाठी बोटिंग क्लबची आवश्यकता आहे किंवा अजून आपल्याला जे रोपवे आहे त्याची आवश्यकता आहे. आणि माझ्या मते रोपवेचा पण जे केंद्र सरकारची मंजुरी होती ती पण माझ्या मते गावित साहेबांनी त्यावेळेसच कागदपत्र सुपूर्द केले, तर तीही माझ्या मते आलेली असावी असं मला वाटतं. पण जे जव्हारच्या पर्यटनासाठी गेल्या 40-50 वर्षात झालं नाही ते या 3-4 वर्षात होईल, हे तुम्हाला मी खात्रीपूर्वक सरकारच्या वतीने तरी सांगू इच्छितो.